आपले जे पूर्वज असतात त्यांचे आपण टाक देवघरात ठेवत असतो, तर ते ठेवायला पाहिजे की नाही ठेवायला पाहिजे। एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपण देवांना, प्रांजल आता स्कूलमधून आलेली आहे। प्रांजल अगं थंड लागलं ग, कशी असते वेड्यासारखी। बघा मी ना येताना, तुम्ही यूट्यूबवर काम करते का, तुमचं यूट्यूब चॅनल आहे का? तर म्हटलं हो, म्हणे हो का। हाय नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात सगळेजण? मस्त आणि मजेत का? आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत। तर आज केंद्रातून आली आहे जाऊन मी। आज लवकर झालं होतं माझं पारायणाचं, आज फक्त 7 ते 8 अध्याय होते, तर त्याच्यामुळे लवकर पारायण संपलं आणि अध्याय पण वाचून झाले आणि मग मी लवकर आज घरी आले। आज 1 तासातच वाचून झालं आणि मग सकाळी तरी मी डब्बा बनवून गेले होते। म्हटलं मला जर वेळ झाला आरती वगैरेला जर थांबली तर लवकर आले। प्रांजल पण नव्हती गेली स्कूलमध्ये, तिला जायचंच होतं, तिच्या पप्पांचं चालू होतं आवरायचं, तर तिला जायचं होतं, तेच मी आले। आणि त्यांनी देवपूजा वगैरे काही केलं नव्हतं, मग म्हटलं आता देवपूजा करून घ्यावं। कालची गुरुवारची मांडणी वगैरे सगळं तसंच आहे, तर आता पूजा करायला घेतलेलं आहे। आणि आज मी पराठे बनवले होते, मी याचे आलू पराठे बनवले होते, दही आणि आज हेच डब्यामध्ये दिलेलं आहे। तर काहीतरी वेगळं म्हटलं, रोज रोज भाजी चपाती, तर मग दही आणि आलू पराठे बनवले आहे। आणि प्रांजलला तर पराठे नाही नेले, जाम चपाती दे म्हटली मम्मा आज, तर जाम चपाती घेऊन गेली। तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे पूजा वगैरे कशी करणार आहे, काय करणार आहे, आणि आमच्या देवघरात कोणते कोणते देवांच्या मूर्ती आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे। तर कोणी बोलतं टाक ठेवायला पाहिजे, जे म्हणजे आपले जे पूर्वज असतात त्यांचे आपण टाक देवघरात ठेवत असतो, तर ते ठेवायला पाहिजे की नाही ठेवायला पाहिजे। तुम्हाला जर माहीत असेल तर मला नक्की कळवा। तर काही जण म्हणतात ठेवा, काही जण म्हणतात नका ठेवू। आता मी केंद्रात गेले तर विचारणार आहे ठेवायला चालतं का नाही ठेवायला चालत, पण मी तर ठेवते। तुम्ही ठेवता की नाही ठेवता कमेंटमध्ये नक्की सांगा। कालची गुरुवारची पूजा पण माझी तशीच आहे। आता उत्तर पूजा वगैरे सगळं करून घेते फटाफट, आणि तुम्हाला काय काय म्हणजे मंदिरात कोणते कोणते देव आहे ते पण दाखवते। तर चला आता मी पूजेला सुरुवात। बघा मी काल अशी पूजा मांडली होती, तर नैवेद्य वगैरे पण ठेवते, आता गाईला देते हा नैवेद्य, आणि अशा प्रकारे पूजा मांडली होती। आता मी इथं दिवा वगैरे लावते आणि उत्तर पूजा वगैरे करून घेते। तर इकडं बघा प्रांजल काही ना काही टाकत असते इथं, तर प्रांजलचे लय हुडहुड असते। तर चला आता मी देवपूजा करून घेते। देवपूजेला सुरुवात करायच्या अगोदर आपण सगळ्यात पहिले दिवा लावून घ्यायचा, म्हणजे जी आपण केलेली पूजा असते ती फल प्राप्त होते। तर आता मी पहिले दिवा लावून घेते। दिवा लावून साईडला ठेवून द्यायचा आणि मग देवांना आंघोळी वगैरे घालायच्या। तर आता मी कोणते कोणते देव आहे हे पण दाखवते। हे बघा, या आहेत टाक, आहेत माझ्या सासूबाईंचा टाक आहे, तर हे असे टाक म्हणतात त्याला। हे टाक बनवलेले आहेत, पूर्वजांचे टाक आहे। आणि हे आहे माझ्या सासऱ्यांचे वडील, सासऱ्यांची आई अजून आहे, वडील नाही आहे, तर हे वडिलांचं टाक आहे। आता हे असं झालं सासरे सून, हे सासरे आणि हे त्यांची सूनबाई, म्हणजे या माझ्या सासूबाई आणि हे आजी सासरे। तर यांचं पण टाक आहे घरामध्ये। आणि आपले कुदैवत आपण घरामध्ये त्यांचे तर टाक ठेवतच असतो। तर बघा हे आहे आपली तुळजापूरची देवी, आणि हे आहे आपले खंडेराय महाराज। तर ना गंध लावून ना, आता इथं बघा असं थोडंसं टिचरा पडल्यासारखं, म्हणजे असं कसं म्हणता येईल त्याला, खड्डं पडल्यासारखं झालंय। खड्डं तुम्हाला दिसतंय का बघा, थोडंसं असं डोक्यावरती खड्डं पडल्यासारखं झालंय। तर लग्नात जे बनवलेले होते देव, त्याच्यानंतर मी परत जेजुरीला गेले तेव्हा खंडेराय महाराजांचा टाक घेऊन आले होते। तर स्वामी महाराजांसाठी मी असा छोटासा चौरंग घेतलेला आहे आणि त्याच्यावर स्वामींची मूर्ती ठेवते। तर बघा अशी माझ्याकडे स्वामींची मूर्ती आहे। तर आता स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक वगैरे करतात गुरुवारच्या दिवशी, रोज केला तरी चालतो, तर रोज नाही जमलं तर गुरुवारच्या दिवशी तर नक्की करायला पाहिजे। आपला हा छोटासा बाळकृष्ण, रंगनाथ पण म्हणतात, बाळकृष्ण पण म्हणतात। तर
आणि ही आहे अन्नपूर्णा देवी माता. तर देवीला तर तांदळामध्येच ठेवावं लागतं, अन्नपूर्णा देवी मातेला. आणि आहे महालक्ष्मीचा कॉईन. हा मी धनत्रयोदशी दिवशी खरेदी केलं होतं मागच्या वर्षी. यावर्षी तर काही धनत्रयोदशीला काही घेतलं नाही. आणि स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे माझ्या मंदिरामध्ये. त्यानंतर आपली ही जपमाळ आहे. आणि सप्तशृंगी देवी मातेचा फोटो आहे. तर वणीला गेलो होतो आम्ही लग्न झाल्यानंतर, तेव्हा मी हा फोटो आणला होता. तर भिंतीवर लावायला जागा नव्हती म्हणून मी देवघरातच ठेवते. आणि देवांना कसं रोज फुलं वगैरे असली तर मग जरा बरं वाटतं. तर चला आता मी पूजा वगैरे करून घेते. तुम्हाला दाखवलं एवढे देव माझ्या देवघरात आहे. बाकी कासव आहे, शंख आहे. तर चला मी फटाफट, व्हिडिओ खूप मोठा होईल पूर्ण दाखवत बसले. तर चला आता मी फटाफट देवपूजा करून घेते आणि मी परत तुम्हाला भेटते. बघा इथं माझी पूजा करून झालेलं आहे. मस्त दिवा अगरबत्ती सगळं लावलं आहे. आणि देवाची पूजा केल्यानंतर खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं. तर अशा पद्धतीने माझी आता देवाची पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आपण देवांना जे आंघोळ घालतो ते पाणी आपण तामणामध्ये ठेवलेलं असतं. ते पाणी कधी पण तुळशीला टाकायचं नाही. आपल्या घरामध्ये इतर कुंड्या असतील त्या कुंड्यांमध्ये टाका, तुळशीला टाकू नये. आणि जेव्हा आपण देवीमातेजवळ कळस ठेवतो तेव्हा कळसाचं पाणीसुद्धा आपण तुळशीला टाकायचं नाही. आपण तुळशीला स्वच्छ आणि चांगलं पाणी टाकायचं. तुळशीला आपण जे देवांना आंघोळ घालतो ते पाणी टाकायचं नाही आहे. तर बऱ्याच ठिकाणी असं करतात, जे देवांना आंघोळ घातलं की लगेच तुळशीला ते पाणी टाकतात. तर केंद्रामध्ये पण आवर्जून सांगितलं जातं की आपण जे देवांना आंघोळ घालतो ते पाणी कधीच तुळशीला वापरायचं नाही. आपण जेवढं मनापासून पूजा करतो त्याचं फळ आपल्याला भेटत नाही. तर आपल्याला जर फळ हवं असेल तर नक्की तुम्ही पण जर देवपूजा करत असेल आणि तुम्ही जर देवाचंच आंघोळीचं पाणी जर तुळशीला टाकत असेल तर ही चूक मात्र कधीच करू नका. तर चला आता माझी पूजा वगैरे झालेलं आहे. आणि प्रांजलला पण स्कूलमधून आणायचं आहे. तर आज प्रांजलचं त्यांचं स्कूलमध्ये सेलिब्रेशन आहे, ख्रिसमस सेलिब्रेशन. तर आज रेड कलरचं ड्रेस वगैरे घालून जायचं होतं. तर स्कूलच्या काही ॲक्टिव्हिटीज असतात त्या पण सगळ्या फॉलो करत चालावं लागतं. तर चला आता बाकीचे माझं कामं आहे ते मी कामं करून घेते फटाफट आणि परत तुम्हाला भेटते. चला तर प्रांजल आल्यावरच आता भेटूया आपण. तोपर्यंत सगळ्यांनी बाय बाय. जेवण वगैरे करा, मस्त आराम करा. प्रांजल आता स्कूलमधून आलेली आहे. प्रांजल अगं थंड लागलं ग. कशी असते वेड्यासारखी. बघा मी ना येताना दही आणि ताक आणले. संध्याकाळी कढी करावं म्हटलं ताकाची. आणि चॉकलेट घेतलं आणि चॉकलेटने बघ दात कसे गेले, सगळे किडलेत आणि चॉकलेट खाती. घाणेरडी पोरगी ग. तर प्रांजलचे सगळे दात किडून गेले, किड्यांनी खाल्ले. अंगाला लावती माझ्या दम इकडे. असं माझ्या गालाला लावती केव्हापासून. तिच्या अंगाला लावलं बघा कशी लांब पडते. अगं गार लागतं ग, थंडी वाजती. आज आहे ना केंद्रामध्ये एक ताई भेटल्या होत्या. थोडे 1-2 माझ्याच लाईनमध्ये होत्या बसलेल्या. फक्त माझ्या नंतर एक ताई होत्या, त्याच्यानंतर एक त्या दुसऱ्या ताई होत्या. त्या मला विचारत होत्या तुम्हाला कुठंतरी बघितलंय. त्यांनी नंतर असा विचार केला, त्यांना बोलावं का नाही असं झालं होतं. त्या मला विचारत होत्या की तुम्ही यूट्यूबवर काम करते का, तुमचं यूट्यूब चॅनल आहे का. तर म्हटलं हो. म्हणे हो का, मग मी तुमचे व्हिडिओ बघते म्हणे. मी तुम्हाला कालच बोलणार होते की तुम्ही यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ वगैरे बनवता का, पण नाही बोलले म्हणे. तर तेव्हा मला खूप भारी वाटलं. आपली यूट्यूब चॅनलमुळे खूप सारी ओळख होते. सगळ्यांच्या घराघरात किंवा मनामनात आपलं स्थान निर्माण होतं. आणि एकदम रोज डेली ब्लॉग वगैरे टाकले तर रोज बघणाऱ्यांना चांगलं वाटतं. तर त्याच्यानंतर 2-3 ताईंनी पण विचारलं हो का तुम्ही यूट्यूबला काम करता का, हो का तुम्ही यूट्यूबमध्ये काम करता का, यूट्यूबला व्हिडिओ बनवता का, तुमची ID काय आहे काय नाही.
तसंच स्कूलमध्ये पण प्रांजलला आणायला गेले होते, तिथं पण एक ताई भेटल्या. त्या पण विचारत होत्या तुम्ही प्रमोशन करता का. आपण म्हटलं मी अजून म्हणजे अजून माझं चॅनल नवीन आहे, मीच अजून म्हणजे व्हिडिओ वगैरे आताच बनवते, प्रमोशन अजून व्हिडिओ काय कधी बनवलेले नाही, कसे बनवतात हे पण एवढी आयडिया वगैरे काही नाही आहे. तर त्या अजून एक ताई आहे आमच्या स्कूलमध्ये, त्या रेसिपी बनवतात, त्यांचं चॅनल चांगलं मॉनिटाईज वगैरे झालेलं आहे. तर त्यांना सांगितलं तुम्ही बनवत असेल तर बघा, यांचं प्रमोशन वगैरे घेणार असेल तर घ्या. तर त्यांचा पण नंबर घेतला आहे, माझा पण नंबर घेतला आहे त्या ताईंनी. तर मला तर अजून काय प्रमोशन वगैरे एवढं काय म्हणजे व्हिडिओ कधी केला नाही आहे. प्रमोशन कसं करायचं, काय करायचं, कोणाच्या यूट्यूब चॅनलचं, दुसऱ्या यूट्यूब चॅनलचं आपण प्रमोशन कसं करायचं हे पण माहीत नाही आहे. त्यामुळे मी त्यांना म्हटलं तुम्हाला सांगते मी, तुम्ही मला कॉल करा. तर चला आता मी ना माझ्यासाठी गरम गरम धपाटे करते, म्हणजे पराठे करते आणि दह्यासोबत मस्त दही पराठे खातो आता आम्ही. तर चला. प्रांजल पण बघा स्टँड सगळं इकडं तिकडं करते. अगं तुटून जाईन ते स्टँड प्रांजल, नीट कर त्याला, नीट कर, नीट करू. नीट नाही करताय, तुला खायलाच देणार नाही, जा तिकडं पण. नाही आवडत ना, तिखट खायला शिक जरा. तर चला, व्हिडिओ आजचा इथपर्यंतच होता. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.